गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आज आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला. तर आज आम्ही चाललो आहे बसनी. तर आता मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. बसमध्ये आज लय मजा करणार आहोत आम्ही सर्वजण. तर हा बघा बोगस पिंकी पिंकी झालाय तो, तुम्हाला दाखवते. बघा त्याची तयारी नाही आहे अजून. इथे ब्रश चालू आहे. ही जा आंघोळ केली आणि ब्रश अजून चालू आहे. ब्रश नाही केला आता, ब्रश करते. यांची तयारी ना आम्हाला सकाळी 5:30 वाजता उठून ठेवलंय. ब्लॉग आहे गाईज. जिनू दुस्तीला असते. कर 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 आहे. चल हा तो पण दाखवते आता. जेंट्स मंडळी काय करते, पूर्ण त्या रूमला एवढा खाडेरडा केलाय ना यांनी. हाय गाईज, दाखवते तुम्हाला. इथे चहा पार्टी चालू आहे. बोलो हाय कर, हाय कर, गुड मॉर्निंग बोल. नाही गोलू फक्त बघतोय, कोण नाही. तर गाईज माझ्या वरचा ढग बघा एवढा सुंदर आहे. हवा पुढे हा यार, हा हे बघा. वाव, एवढा प्रिटिस्ट एकदम क्यूट आहे. पण या अजून काय बोलणार. हा तर गाईज या अजून तयारी नाही झाल्यात. पूर्ण 1 तास झालाय. कधीपासून रेडी आहे तरी यांच्या तयारीच अजून संपत नाही आहेत. तेव्हा हिचं तर बघा अजून काहीच नाही कशात. नुसती ब्रश झालाय, फिरते इकडे तिकडे फक्त. अजून 7:30ला आमची बस येणार आहे. 7:30 वाजून कधीच गेले. 1 वाजले किती. हा बघा बाबू गेला आता आंघोळीला. आता आम्ही निघलोय आणि थंडी जाम आहे हो इथं. त्याला यांनी गॉगल लावलेत. त्यांना घरातच ऊन यायला लागलंय. दाखवते तुम्हाला. देखो कैसी दिख रही हूँ मैं गाइस. नो मेकअप लुक. नो मेकअप लुक. फक्त सनस्क्रीन आणि लिपस्टिक लावायची. हर्षनी घातलाय बोगसनी. बोगस भाई पिंकी पॉंकी. चला निघलोय गाईज आता आम्ही बस मध्ये फायनली. पूर्ण 1-1.5 तासानंतर. चलो गाईज मिळते बाद में. गाईज निघलोय. गोलू गोलू हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज बोल. बोट लावून वा टोला. हॅलो गाईज बोल. बोल हॅलो गाईज बोल. हॅलो गाइस बोल पहिले. काकाला बेल्ला. हा. हॅलो गाइस बोल. हॅलो गाईज बोल. हॅलो गाइस पार्टी. गाईज आणि चालू. वा आमची मामी गुजराती झाली. हर्ष बॅगा बिगा घेऊन बाबूनी बोट लावली. आता आम्ही बसलोय रिक्षामध्ये. फुल पॅक झालेलो आहे. गरम करते. फुल ट्रॅफिक. तरी पोचलो आणि बसच्या इथं. अंकल भेटू. आम्ही ते हायकर आता मी तर काय आता आम्ही बसणार बसमध्ये. हे चला तो गाईज मिलते हैं फिर बैठने के बाद. बसलेलो आहे आम्ही सीडी. फुल बस भरलेली आहे. सर्व.
तुला शीट नाही बसायला तुझा हा शीट हे काय आहे ना अजून इथं पण आहे खाली. आम्ही बसू नंतर आम्ही असं बसलो. गाईज चलो भेटले. बाबू हात जोडलेत त्यांनी. जय महाकाल. चकड्यावाला कसल्या चकड्यामध्ये बसल्या चकड्यामध्ये. बैलाची बैल जोडी बाजीला घेऊन मांडीवरी मामा बसलाय पाटावरी बाजीला घेऊन मांडीवरी पाटावरी बाजीला घेऊन मांडीवरी मामा बसलाय पाटावरी बाजीला घेऊन मांडीवरी तुझ्या बाजीचे लग्नाला सगळे बाजीचे लग्न. तर काय आता आम्ही इथं थांबलोय फ्रेश व्हायला. सर्व नाश्ता वगैरे करते तिकडे. ते बघा आमची बसती इथे, पप्पा आहे तिथे. असं तुम्हाला वगैरे होतो नंतर भेटतो. चलो तर काही आता आम्ही थांबलो इथं खावायला. आणखी खातोय म्हणजे फुल घसा दुखतोय. दोन दिवस कालपासून हा नुसते अशीच होते. घसा दुखत तरी पाहिजेत ते. पिंकी बॉंकी गाईस मी जर काय खाल्लं तर मी मरीन डायरेक्ट. पण मी काय खात नाही. दोन नाही कजून खातो आणि नंतर झोपतो. मला दे मला दे मला दे इकडे काय पी सगळं पी. तुला जेवढा पियाचं तेवढं पिऊन घे. आता मावशीने इथं बघितलं बाबूला. मावशी वर्डल बाबूला ए पडल गेली कुठं. फुकट स्टोरेज फुल नको करू. स्पीक येणार नाही. मावशी कुठे त्याला काहीतरी करायचं. ठीक आहे आता कोणच नाही झोपणार म्हणजे. मग अशी झोपलेली मी मागाशी सगळे झोपलेले. त्याला ड्रायव्हरच्या बाजूला बसू. हा गोष्टी सांगायला ड्रायव्हरच्या गोष्टी ऐकायला. चला म्हणजे आता मजा येणार आहे. क्या किया क्या किया क्या किया तेरा नाम लिया. गाईस तर आता आम्ही ना इथे पोचलेलो आहे. कुठं पोचलोय ओंकारेश्वरला. तर आता आहे ना सगळ्यांची मेकअप चालू आहेत. हे बघा हिच्या स्वतः ब्लॉगरचा पण केस विंचरणं चालू आहे. इथं मावशीचा मेकअप चालू आहे. पप्पा आलेले आहेत आणि इथं बघा सगळेजण उतरलेले आहेत. आता आम्ही चालू आहे मंदिरात. आता मंदिरात चाललो आहे आणि चला थांबा हे झालेलं आहे सगळ्यांचं. हळूहळू एक एक उतरतायत. तर ओंकारेश्वरला फायनली मंदिरात टमटम मध्ये बसलाय आपल्या भाषेत. सर्वजण आपली सीट कशी आहे. आमची सीट साधरूप आमचा चालली गाईस. काका हाय करा. ओ काका हाय करा. बाय गाईज. 108 फुटाची मूर्ती आहे ही बघा. 108 फुटाची. नर्मदा नदी. तर गाईज फायनली पोहोचलोय ओंकारेश्वरला मंदिरात. आणि बघा ती मूर्ती
एवढं सुंदर आहे ना इथे मंदिर. हा बघा ओंकारेश्वर मंदिर आहे. हे बघा खाली उतरतोय गाई. सांगितलं गेला दाखवलाय मगाशी. हे बघा सर्व पब्लिक पुढे गेली. हा एवढं खाल्लं. हो खूप 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हा ओंकारेश्वर. हा हा पुढे बघते. गाईज इथे एवढी गर्दी आहे ना. हे बघा अजून असे 4-5 फ्लोअर आहेत फुल भरलेले आहेत. हा वरती गेल्यावर दाखवीन तुम्हाला किती गर्दी येते. महादेव बोला यार कोणच बोलत नाही. गाईज पूर्ण आज पण 2-2.5 तास झाले तरी आम्ही नाही नेतोच. अवताराचा पुन्हा काय जाम करते. फुल गर्दी आहे. हा तुम्हाला दाखवते मी आता सर्व. मंदिराच्या जवळ आलोय. हा मंदिर आहे आणि हा राजवाडा इथला. मग अशा आम्ही इथं होतो या पूलवर. हॅलो गाईज, तर आता मी ब्लॉग घेतलेला आहे आणि बघा पाव किलोला उचलली. हा बघा गाईज बोगस पिंकी पॉंकी. तर चला गाईज मंदिराच्या इथं आलेलो आहोत आम्ही. गाईज पूर्ण 3-4 तासाच्या वरती झालंय आम्ही अजून लाईनीत जाऊन. पूर्ण मेकअप सगळं उतरलं आणि आज ऊन पण एवढं आहे ना बापरे. बोगसची टोपी घातली guys मी. बोगस टाकल्या. This is the पाणी फिल्टर आहे वाटतं तो पाणी देतोय. पाणी नव्हता पिला 3-4 तास झाले. आता फायनली पितोय. थोडा पिला बरं वाटलंय. तर गाईज फायनली पोहोचले आणि इथं आम्ही आले. मॅटर बिटर केला आम्ही इथं एका डोकऱ्यासोबत. हेच ते हे येल्लो वाला यांनी मॅटर केला आमच्यासोबत. आम्ही डायरेक्ट त्याची वाट खोलून जिरली त्याची. आणि आता पोहोचलो फायनली. आता 4-4.5 तास झाले. गाईज खाली का अलाउड वगैरे फोन असेल की नाही काय माहिती नाही. इथूनच बघा आता दाखवते. चला काय पण बघा फायनली मग मी तिथून दाखवलेलं. बम बम बोले दिल के राज खोले. बम बम बोले दिल के राज खोले. हा बघा इथं पण फुल पब्लिक आहे आणि इथं पण हा चलो अच्छे दर्शन करवाना ना तो तुम ऐसे ही करते हो. गाईज मस्त दर्शन झालं. तुम्ही बघितलं असेल तेव्हाचे. तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्ही दाखवलेलं यार. एवढी मजा आली आहे ना. एवढी गर्दी बाहेर साप मला दाखवली. आता आम्ही चाललो आय थिंक बोटमध्ये. कन्फर्म नाही गेल्यावर दाखवत्यात सर्व. तर काय आमचं दर्शन वगैरे झालं. आता सर्व एवढी पब्लिक छत्री तरी अजून चालूच आहे लाईन.
तुम्हाला दाखवले असती पण नाही वरती. आता मी बसलो इथं आणि सनसेट बघा यार काय खत्रीश आहे हा बघा. दिनो इकडे ब्लॉग मध्ये काय कर ब्लॉग मध्ये फुलं टाक टाक लवकर. तर गाईज आता चाललोय आम्ही बोट मध्ये बसायला आणि नुसती पिसळ ह्याची त्याची. आता या गाईज आता आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत. दहा मंदिर आम्ही गेलेलो 5 तास तिथे घालून आलो. हे बघा गाईज आत्ताच आम्ही मी दिसत नसत तर आता आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही आलो डायरेक्ट बसमध्ये. मग आजचं काहीच दाखवता राहिलं नाही. फोनची चार्जिंग लो झालेली. आता माझ्या फक्त दातच हायलाईट होत आहेत. आता आम्ही बसलोय. आणि बोगस बा इथं हा बघा. चला आता डायरेक्ट पुढे गेल्यावर गाईज आता आम्ही आलो हॉटेलला. मला मगाशी काय दाखवता राहिलं. झोपलेली मी पूर्ण बसमध्ये झोपून आलेली. फ्रेश पण झाली तशी झाली. आता आपल्याला हॉटेल दाखव रे. काय आमचा मध्ये तर बॅकग्राऊंड म्युझिक इग्नोर करा. बोला हा हॉटेल एवढे जण बाकीचे दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि मावशी आणि बाबू भेटले. आम्हाला मुंबईचा ताज हॉटेल काय भेटला नाही. हा मग आम्ही हा ताज हॉटेल कॅमेरामॅन हाय. आम्ही आता आहोत हा इंदोरमध्ये. मी तुम्हाला ते सांगत राहिले. इंदोरमध्ये आहोत आम्ही. भेटली आम्हाला टेबलमध्ये. मगाशी नव्हते फुल झालेला बसलेलो. काय का बाहेर लावू इथं व्हेजवाले थे ऐकर हे व्हेजवाले. हे व्हेजवाले आणि आम्ही 4 जण नॉनव्हेजवाले. 4-5 जण. ताटाला